तर पाहूयात पुढची मोठी बातमी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता ब्रेक लागलाय का अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण शशिकांत शिंदेंनी लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शंका उपस्थित केलेली आहे। शिंदेंनी लिहिलेला लेख चुकीचा आणि गैरलागू असल्याचं तटकरेंनी म्हटलंय। भाजपसोबत राहणं हीच अजितदादांची भूमिका होती हे सुद्धा तटकरेंनी सांगितलेलं आहे। याला माझं खूप ऑब्जेक्शन या ठिकाणी आहे। माझा आक्षेप आहे अशावेळीचं वक्तव्य किमान शशिकांत शिंदेने दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं। भारतीय जनता पक्षाबरोबरती आपण असलं पाहिजे ही भूमिका दादांची अनेक वर्षापासूनची होती। 14 सालामध्ये सुद्धा तीच भूमिका त्या ठिकाणी होती। 16-17मध्ये सुद्धा होती, ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला। त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती, कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो। 14लाही मी प्रदेशाध्यक्ष होतो। 19ला तर दादाने स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल। त्यामुळे ती काय इच्छा दादाने काही कधी लपवून ठेवली नव्हती। पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची। आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे। ह्याच्यावर आम्ही भावना व्यक्त केली, बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली। आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझा तर आक्षेप आलेला नाही, माझ्या लेखावर मी कसा आक्षेप घेऊ।